निकाल समोर येईल। तुला विनंती, तू सोबत राहा, पुन्हा एकदा जाऊयात। आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, 17 वर्षांची प्रतीक्षा आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये निकाल हाती येणार आहे। अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले, पुरावे सादर केले गेले। काय काय घडलं या सुनावणी दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये? नक्कीच खरं तर सत्र न्यायालयात 2018 पासून हा युक्तिवाद सुरू झाला होता। दोन्ही सरकारी वकील असतील किंवा आरोपींचे वकील असतील यांच्याकडनं अनेक दावे प्रतिदावे झाले। सरकारी वकिलांकडनं एनआयए कडनं विशेषतः पुरावे देण्यात आले होते। अनेक पुरावे जे एटीएसने दिले होते यांचा त्या ठिकाणी न्याय निकाली लागले गेलेले नाहीये, त्यामुळे ते खोडून काढण्यात आले। मात्र एनआयएने देखील ते काही पुरावे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 40 साक्षीदार होते। या साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली। यातले 30 साक्षीदार म्हणजे या 40 सोडून जे 30 साक्षीदार आहेत हे मृत्युमुखी पावलेले आहेत। तिथेच कुठेतरी या एकूणच प्रकरणाला वळण मिळालं आणि याचाच आधार घेत कुठेतरी जाणीवपूर्वक या साक्षीदारांकडनं हे बोलून घेण्यात आल्याचा दावा या साक्षीदारांनी केला आणि तिथेच ह्या प्रकरणाला एक नवीन वळण खरं तर प्रामुख्याने मिळालं। 2017 मध्ये त्यामध्ये एनआयएने देखील स्वतःचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। या आरोपपत्रामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर जो मकोका अंतर्गत जो खटला चालवला जात होता हा मागे घेण्यात आला आणि त्यानंतर यूएपी अंतर्गत हा खटला सुरूच होता। मात्र एकूणच संपूर्ण प्रकरण, संपूर्ण युक्तिवाद हा मे मध्ये संपुष्टात आला। के लाहोटी यांच्या कोर्टामध्ये हा संपूर्ण युक्तिवाद झालेला आहे आणि मे मध्ये राखून ठेवलेला निकाल आज 17 वर्षांनंतर त्याचा निकाल येणं अपेक्षित आहे। आणि आरोपींनी आम्हाला स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हेतू पुरस्कर यामध्ये आम्हाला अडकवण्यात आलं आणि जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या आमचा तुच्छीकरण करण्यात आल्याचा आरोप हा आरोपींकडनं करण्यात आला। त्यामुळे एकूणच 17 वर्षांनंतर न्यायाची अपेक्षा आहे असं प्रत्येक जे संशयित आरोपी आहेत हे आपल्याला प्रामुख्याने म्हणताना पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये 17 वर्षांमध्ये अनेक चढ उतार या प्रकरणामध्ये पाहायला मिळाले। न्यायाधीश बदलले, साक्षीदारांनी साक्ष फिरवली, 2 तपास यंत्रणांनी या संपूर्ण तपास केलेला होता आणि त्यानंतर हा निकाल येतोय। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या ठिकाणी लागलेलं होतं। नुकतंच आपण पाहिलं तर रेल्वे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना ज्या पद्धतीने निर्दोष मुक्तता केली तिथे एटीएसचं फेल्युअर हे प्रामुख्याने पाहायला मिळालं। आजच्या या निकालानंतर एटीएस पुन्हा एकदा या फेल्युअरला सामोरं जातं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा। निश्चित सूरज, तुला विनंती, तू सोबत राहा। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्या, त्या प्रतिक्रिया आपण पाहूया। प्लीज वेट फॉर अ मिनिट यार। हात पकड़।